नमस्कार मित्रांनो, मी जगदीश राठोड। मित्रांनो, पीएम किसान योजनेसंदर्भात शासनाकडून नवीन नियमावली जारी करण्यात आली आहे। वारस हक्क वगळता ज्या शेतकऱ्यांनी 2019 पूर्वी जमीन खरेदी केली आहे त्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेता येणार आहे। तसेच योजनेसाठी अर्ज करताना पती पत्नी किंवा मुले यांचे आधार कार्ड जोडणे अनिवार्य असणार आहे। महत्त्वाचे म्हणजे कुटुंबातील एकाच सदस्याला योजनेचा लाभ घेता येणार आहे। आणि मित्रांनो, केंद्र सरकारने 2019 मध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान योजना सुरू केली आहे। या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार शेतकऱ्यांना 3 हप्त्यामध्ये 6,000 रुपये देत आहे। त्याचबरोबर राज्य सरकारकडून सुद्धा 6,000 रुपये दिले जात आहेत। म्हणजे केंद्र आणि राज्य सरकार या दोघांचे मिळून 12,000 रुपये शेतकऱ्यांना मिळत आहे। तर मित्रांनो, पीएम किसान योजनेचा लाभ हा एकाच कुटुंबातील पती पत्नी यापैकी एकाच व्यक्तीला किंवा 18 वर्ष वय पूर्ण असलेल्या मुलांना लाभ घेता येतो। उतार्यावर 2019 पूर्वी जमीन खरेदी केल्याची नोंद असेल किंवा वारस हक्काने लाभ असेल तर या योजनेचा लाभ घेता येणार आहे। तसेच मित्रांनो, नवीन नियमानुसार आवश्यक कागदपत्रे या ठिकाणी तुम्ही बघू शकतात। पहिला बघा मित्रांनो, लाभार्थी शेतकऱ्याला नवीन 7/12 आणि 8 उतारा अनिवार्य आहे। तसेच मित्रांनो, दुसरा बघा, लाभार्थी शेतकऱ्यांच्या पती पत्नीचे आधार कार्ड अनिवार्य असणार आहे। तर तिसरा बघा मित्रांनो, लाभार्थी शेतकऱ्यांचा फेरफार तसेच विहित नमुना अर्ज गरजेचा असणार आहे। आणि मित्रांनो, चौथा बघा, शिधापत्रिका अनिवार्य असणार आहे। तर मित्रांनो, नवीन नियमानुसार शेतकऱ्यांना हे 4 प्रकारचे कागदपत्रे लागणार आहे। तसेच मित्रांनो, 19वा हप्ता कधी येणार? मित्रांनो, ही महत्त्वाची माहिती आहे। बघा मित्रांनो, अलीकडचे 5 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 18वा हप्ता जारी केला। 18व्या हप्त्याचे लाभ मिळाल्यानंतर देशातील कोट्यावधी शेतकरी 19व्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत। आलेल्या बातम्यावर विश्वास ठेवला तर केंद्र सरकारने पुढील वर्षी म्हणजे फेब्रुवारी 2025 या महिन्यात पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 19वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची शक्यता आहे। मात्र केंद्र सरकारने याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही। तर मित्रांनो, अशा प्रकारे पीएम किसान योजनेसंदर्भात शासनाकडून नवीन नियम लागू करण्यात आले आहे। आणि मित्रांनो, पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्यात जमा होण्याची शक्यता आहे। मित्रांनो, अशा प्रकारे ही काही छोटीशी अपडेट होती। जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तो नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। चला मित्रांनो, भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।